खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये मी सरपंच प्रतिनिधी हनुमंत रस्तुमराव दुळगंडे. खरं म्हटलं तर माळेगाव यात्राची प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा कुठं भरते तर माळेगाव यात्रा या माळेगावमध्ये भरते. त्याच्यामुळे माळेगाव यात्रा ही अगोदरच प्रसिद्ध आहे. पण ह्या ठिकाणचा जो सरपंच असतो तो सरपंच पूर्ण ऍक्टिव्ह असल्यामुळे सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे माझ्या वैयक्तिक सर्वांबरोबर रिलेशन असो, मग दिल्ली ते गल्लीपासून आपले जे रिलेशन असतात आमदार, खासदार, कलेक्टर, सीओ, सीएम, ह्या सगळ्या गोष्टी कारण माळेगाव हे प्रसिद्ध आहे. एखाद्या ऑफिसमध्ये जर गेलो आपण तर मी माळेगावचा सरपंच म्हणल्या मधल्या अधिकाऱ्याने लगेच बोलावं एवढी प्रतिमा आम्ही चांगल्या पद्धतीने इथं निर्माण केलेली आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाचा मान सन्मान ठेवलेला आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला उत्साह वाढवला पाहिजे की माळेगाव हे माझं आहे, माळेगाव इथले लोक माझे आहेत. या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार केलाय. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवले. त्याच्यामुळे आम्हाला त्या अधिकाऱ्यासोबत त्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा संबंध, त्याच्यामुळे माळेगावचा विकास करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या माळेगावचा विकास झालेला आहे. कारण दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव इथे भरते. त्याच्यामुळे सगळ्यालाच उत्साह आहे माळेगावचं नातं जोडण्यासाठी. 2021ला मी जेव्हा ग्रामपंचायतचा कारभार हातात घेतला तेव्हा गावातल्या भरपूर समस्या समोर आल्या. पण ह्या समस्या सोडवायच्या कशा, त्यासाठी आपल्याला एक ध्येय ठेवलं पाहिजे. त्यासाठी मी गावातली सगळी बॉडी आमची ग्रामपंचायतची, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक सगळे मिळून आम्ही ज्या ज्या आदर्श गावात, भास्करराव पाटलाचं गाव असो, पोपटराव पवारचं गाव असो, सगळे जेवढे महाराष्ट्रात आदर्श गाव आहेत त्या आदर्श गावांना भेटी दिल्यानंतर त्या गावात आदर्श येण्याचे कारण कोणते आहेत, त्या गावात समस्या कोणत्या कमी आहेत आणि काय केल्यानं काय होतं याचा आदर्श घेऊन आम्ही पूर्ण बॉडी तिथं 2 दिवस वेळ घेतला. प्रत्येक गावात तिथली माहिती घेतली आणि त्या माहितीचा उपयोग आम्ही आमच्या गावासाठी कसं करता येईल त्यासाठी आम्ही तिथून सुरुवात केली. त्यामुळे गावातल्या ज्या मूलभूत गरजा असतात, मग आपण आपल्या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, त्या पूर्ण झाले की माणूस दुसरीकडे हे करतो. त्या पद्धतीने आम्ही गावातल्या मूलभूत गरजा ओळखवल्या माळेगावच्या. त्यामध्ये लाईट, पाणी, रस्ते, नाली यासाठी आपल्याला काय करता येते. सगळ्यात महत्वाचा आहे पाण्याचा प्रश्न होता. एक महिना आमच्या गावाला पाणी येत नव्हतं. लिंबोटी धरण नेटकं जवळ झालं होतं पण पाण्याचा मोठा प्रश्न होता. पण आम्ही या मार्फत जलजीवनच्या मदतीनं, जलजीवनच्या योजनेच्या मदतीने आम्ही पहिली योजना लिंबोटी धरणावर असतानाच दुसरी योजना आम्ही परत आंडगावून केली. म्हणजे गावाला 2 योजना केल्या आणि आम्ही आज 2 दिवस आड गावात समंत महाराष्ट्रात मध्ये गावामध्ये पाणी नाही, पण आमच्या माळेगावमध्ये 2 दिवस आड आम्ही गावाला पाणी देतो. एवढ्या उन्हामध्ये म्हणजे आम्ही येण्याच्या अगोदर एक महिना पाणी गावाला येत नव्हता. काही अडचणी होत्या आणि गावातल्या बाई लेकी धुवायला जात होत्या तळ्यावर. पण आम्ही आल्या तेव्हापासून सगळं बंद झाले. गावाच्या बाई लेकीच्या डोक्यावरली घागर आम्ही उतरण्याचं काम केलेलं आहे. कारण मूलभूत गरज आहेत त्या पूर्ण आम्ही करणार. मग लाईट असो, रस्ते असो, या पूर्ण गरजा आम्ही हळूहळू पूर्ण करून आज गावात आम्ही आदर्शाच्या दृष्टिकोनाने नेऊन ठेवले. जलजीवनचा विषय घेतला तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं जलजीवन मिशन हे राबवत आहे. म्हणजे घराघरापर्यंत नळ योजना ही पोहोचली पाहिजे आणि घराघराला पाणी भेटलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन आहे शासनाचा. याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या तक्रार किंवा जलजीवन मिशन ही जी योजना ही असफल झालेली आहे किंवा ती नागरिकापर्यंत ही योजनाच पोहोचली नाही, कागदपत्री झाली आणि त्याचा सगळं बट्ट्याबोळ होऊन गेला असा आहे. पण तीच योजना आपण आपल्या गावामध्ये पारदर्शकपणे राबवला, त्यासाठी आपल्याला काय मेहनत, काय कष्ट काय झाले? नाही, फर्स्ट सांगायचं एवढं तात्पर्य की जो गुत्तेदार असतो, जलजीवनची जे गुत्तेदार असतो, ती योजना ज्या गुत्तेदाराला मिळते त्या गुत्तेदाराने फर्स्ट आम्ही सांगितलं, बाबा आम्ही सगळ्यांच्या समोर सांगितलं, त्याला घेतलं इथं, आम्हाला गावाला ही योजना पूर्ण करायची आहे आणि महत्वाची आहे. आम्हाला त्याच्यात कोणती टक्केवारी नको, 1ही रुपया आम्हाला तुझ्याकडून अपेक्षा नाही, पण ही योजना इथं राबवली पाहिजे. आणि आम्ही त्याचा पूर्ण कारभार हातात घेतला आणि शेवटच्या टोकावर लिंबोटी धरणाची विहीर बांधण्यापासून ते इथपर्यंत पाईप आणण्यापर्यंत आणि तंड्यापर्यंत ही सगळी योजना आम्ही स्वतः राबवली आणि स्वतः करून घेतल्यामुळे आज गावाला लिंबोटी धरणाहून 2 योजना आहेत आणि माळेगावाला पाणी पुरवठा त्याच्यामुळे, कारण आम्ही स्वतः लक्ष दिलं आणि त्याच्यात कोणतीही अपेक्षा न ठेवल्यामुळे ती योजना माळेगावात सक्सेस झाली. आज घराघरांनी पाणी पोहोचत आहे. माळेगाव यात्रा हे नांदेड जिल्ह्यापुरतं मर्यादित किंवा ओळखीचं गाव नसून ही दक्षिण भारताच्या किंवा भारताच्या नकाशावर गाजत आहे. आणि हेच आपण विकास काम करत असताना गेले 2021 पासून तर आपण आपला कार्यकाळ आजपर्यंत 5 वर्ष आपण
पाहिलात आणि तो निभावला सुद्धा. आणि आता कुठंतरी प्रशासक या ठिकाणी लागू झाला असताना पण ही गेली 5 वर्ष तुम्हाला प्रशासक जी यंत्रणा असते जसे अधिकारी कर्मचारी किंवा आमदार इथे संबंधित तुमचे खासदार यांचा तुम्हाला सहवास कसा लाभला, त्यांच्याकडून तुम्ही कशी काम करून? नक्कीच मी म्हटलो ना किंवा आपल्या तोंडात जर गोडी असेल तर सर्व गोष्टी घडतात. म्हणतात की साखर जर वाटत गेलो तर आपल्याला दुसरा समोरच देतो. ते म्हणजे आपण जसं आपण पेरलं तसं उगवतं. त्यामुळं आम्ही इथं असो, स्थानिकचे आमदार असतो, खासदार असो, झडपी असो, पंचायत समिती असो, बाकीचे आजूबाजूचे सदस्य असो आणि कलेक्टर, शिओ, SP सगळ्यासोबत यात्रा म्हटले की यात्रेमध्ये सर्वच लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची सोय करणं, त्याचे नियोजन करणं हे आमचं असतं आणि त्यांच्या होला प्रत्येक गोष्टीला त्यांना होला आम्ही साथ देणं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला आम्ही त्याला साथ दिल्यामुळे त्यांनी आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकल्या. गावाच्या विकासासंदर्भात आम्ही जेव्हा सांगितलं, याच्या अगोदर आताही सांगितलो की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब असो, आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो, शिव मॅडम असो आणि याच्या पूर्व की याच्या अगोदरचे राऊत साहेब जिल्हाधिकारी असो, मिनल कर्नवाल शिव मॅडम असो, यांनी सुद्धा खूप आम्हाला सहकार्य केले. म्हणून या सर्वांच्या सहकार्यामुळे आज माळेगाव कुठेतरी विकासाच्या शिखरावर पोहोचलेला आहे. म्हणेल ते विकास मध्ये आपल्याला आमच्या गावात स्मशानभूमी जाळायला नव्हती. पाऊस जर जाळाला तर आम्ही पत्रवरी धरायचे आणि ते मड जाळायचं. पण शिव मॅडम का आणि राऊत साहेबाच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्याने आम्हाला निधी दिला. आज आम्ही भव्य दिव्य अशी स्मशानभूमी बांधलेली आहे. एवढ्या उन्हामध्ये आम्ही 33,000 झाडं लावलेले आहेत आणि ते आम्ही पाहतो आपण माळरानावर 33,000 झाडं एकदम डोलदार उभे आहेत. म्हणजे जे आपल्याला गावासाठी करता येते. गावामध्ये दर दिवसाला 2 दिवसाला घंटा गाडी फिरते पूर्ण गावात. मला वाटलं खेडेगावात पहिला प्रयोग केला आम्ही की गावामध्ये घंटा गाडी ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही पूर्ण गावाचा कचरा गोळा करतो आणि बाजूला नेऊन ठेवतो. नाल्याचा प्रश्न असो, पूर्ण घाण पाणी असो, त्या नाल्याला व्यवस्थित काढून आम्ही दिलेले आहे. गावचे पूर्ण रस्ते पेवर ब्लॉक केलेले आहेत. जे आपल्याला करता येते. महाराष्ट्रात पहिला प्रयोग अजून एक केला आम्ही. आड आहे आमच्या इथं बाजूला विहीर म्हणून आहे. इथं कमीत कमी देवस्थान असल्यामुळं, तीर्थक्षेत्र असल्यामुळं आडाच्या बाजूला कमीत कमी 20-30 जागरण दरवर्षी येतात. ते परगावचे येतात. त्याला पाणी काढायला दोरी नको वगैरे. मग आम्ही आडावर हापशे बसवले, 4 हापशे बसवले. तुम्ही पाहता प्रयोग होते की 4 म्हणजे तिथं कोणते आणि आडात कोणी पडू नये म्हणून जाळी बसवले त्या विहिरीवर. असे नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळ्यांच्या साथीने यशस्वी झाले. म्हणून आज माळेगावचं नाव महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या दृष्टिकोन, एक तर यात्रेच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे पण एक आदर्श गाव म्हणून एक प्रसिद्ध झालेलं आहे. असे बऱ्याच प्रमाणात आम्हाला सुद्धा ऐकण्यात होतं किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या कार्यकाळामध्ये आजही एकही तक्रार तुमच्या ग्रामपंचायतीपुरतं सध्या नाही. ते नक्की आहे की काय हे आदर्श गाव येण्याचं किंवा हे काम करण्याचं एक दृष्टिकोन ठेवला आम्ही की ज्या दिवशी 2021ला आम्ही ह्या ग्रामपंचायतचा कारभार घेतला त्यांच्यानंतर एकच ठरवलं की ही गावचा सरपंच असतो. कोणती इथं पार्टी वगैरे नसतात आणि सगळ्या पार्ट्या जेव्हा आमचं इलेक्शन असतं तेव्हाच या पार्ट्या असतात. इलेक्शन झाल्यावर आम्ही सगळे एकत्र असतो. त्याच्यामुळे आतापर्यंत आम्हाला गावकऱ्यांना सगळ्यांनी साथ दिली. त्याच्यामुळे गावाने एकही तक्रार आमच्यापर्यंत आली नाही आणि आम्ही वर जाऊ दिलं नाही कारण आम्ही इथं पूर्ण त्याच्या निर्माण केलं. मग आज पाहतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण असो, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं प्रश्न मला विचारायचं होतं. हा सर, की आपल्या माळेगाव यात्रेमध्ये आपल्या गावामध्ये मराठा समाजाचा एकही नागरिक किंवा एकही घर नसताना, मराठा समाजाचं एकही जात तिथे उपलब्ध नसताना सुद्धा आपण आपल्या रयतेचे राहते छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुत्र उभारण्याचा किंवा बसवण्याचा आपण एक संकल्प केलाय. तो कितीपत खरं आहे आणि जर योग्य असेल किंवा त्याचा संकल्प जर आपण केलाच असेल तर त्याचं काम कधी सुरू होणार? नाही, हे नक्कीच आहे की माळेगावमध्ये मराठा समाजाचं एकही घर नाही. पण मी असं मानतो की हे जे एवढे महापुरुष होऊन गेले हे कोणा विशिष्ट जातीसाठी काम केलेलं नाही. मग त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असो, अण्णाभाऊ साठे असो, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असो, सूर्यपुत्र महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज असो, हे सर्व महामानवांनी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा यासाठी आम्ही स्वतः मी वैयक्तिक खर्च करून 2.5-3 लाख रुपये कबुतरा पूर्ण बनवलेला आहे. आता काही दिवसात आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आम्ही ते पुतळा बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांकडून 10 लाख रुपये आणून ते पुतळ्याचं सुशोभीकरण बी करणं चालू आहे. माझं एवढं म्हणणं आहे की ह्या महामानवाने सर्व जाती धर्मासाठी केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी करावं, कारण त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला प्रेरणा भेटावी या अपेक्षेने आम्ही हे काम करण्यात प्रयत्न केलेला आहे. आणि या अनुषंगानं जसं आपण या ठिकाणी आज सुरक्षित आहोत, ते सुरक्षित म्हणजे आपल्या देशाचे जवान आता आपली सुरक्षा करत आहेत. आपल्या सीमेवरती लगत असलेल्या सीमेवर त्यांनी आता सुरक्षा बजावत असताना आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. पण गाव कसं सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आपली यात्रा कशी सुरक्षित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि ती कल्पना अशी आली की आपलं गाव सुरक्षित आणि यात्रा सुरक्षित राहिली पाहिजे. तर या अनुषंगाने आपण प्रत्येक आपल्या गावामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वीरित्या या ठिकाणी सक्सेस झालाय. नक्की आम्ही गावाचा अगोदर विचार केला किंवा गावामध्ये चोऱ्या वगैरे होऊ नये, काही विचित्र प्रकार घडू नये म्हणून आम्ही पूर्ण गावाच्या बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खूप काही कंट्रोल करता आलं. आणि त्यानंतर एक गुरकी ठेवलाय आम्ही गावात की व्यापारी वर्गात मोठमोठे धंदे असतात ते बाहेर असतात उघड्यावर, त्याच्यामुळे त्याला काही चोरी होऊ नये म्हणून आम्ही गुरकी त्याला मानधन ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने आम्ही दिला जातो. त्याच्यामुळे गाव हे सुरक्षित राहील या पद्धतीने. त्यासाठी गावचा विकास करीत करीत आम्ही पुन्हा 2 वर्षानंतर ह्याचा विचार केला की माळेगाव यात्रेमध्ये कशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावून ती कंट्रोलमध्ये आणता येईल, सुरक्षित ठेवता येईल. पण याच्या अगोदर खूप अधिकाऱ्यांचा विरोध झाला की एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा कसे म्हणता येईल, बसवता येते, त्याचा कंट्रोल कसा करता येईल. ह्या अधिकाऱ्यांना मला खूप विरोध केला सरपंचाला किंवा सरपंच कुठेतरी एवढ्या मोठ्या यात्रेचं होऊ शकत नाही. पण मी जेव्हा शिव मॅडम, कलेक्टर साहेब, आमदार साहेबांसोबत चर्चा केली आम्ही आणि इथले API वगैरे सगळ्यांसोबत SP साहेबांसोबत चर्चा केली, त्यानंतर आम्ही पहिला प्रयोग 3 वर्षाखाली केला की माळेगाव यात्रेमध्ये 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्यानंतर 20 कॅमेरे बसवले आणि या वर्षी 24 सीसीटीव्ही कॅमेरे. आणि या कॅमेऱ्यामुळे माळेगाव यात्रेचं सुरक्षितता दृष्टिकोनातून 90% वाढलेलं आहे. त्याच्यामुळे अभिमान आहे की आपण केलेल्या कार्याला ह्या अधिकाऱ्यांनी साथ दिली आणि आज माळेगाव यात्रा ही सुरक्षित आहे असं गृहीत धरलं जातं. दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रेला संबंध महाराष्ट्रातलेच नाही तर इतरही राज्यातील लोक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात आणि सर्व यात्रेकरूंची एक मागणी होती आणि त्यांची एक उत्सुकता होती की शंकरपट चालू झाला पाहिजे. ती कुठेतरी त्यांची जी भावना होती, त्यांची जी मागणी होती ती आपण पूर्ण केली. काय सांगणार? नक्कीच ही गोष्ट खरी आहे की आमच्या काळामध्ये आम्ही स्वतःहून हे केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की शासनाच्या न्यायालयाच्या जाची काठीमुळं शंकरपट माळेगाव इथं असं एकमेव होतं की माळेगाव हे महाराष्ट्रात प्रसिद्ध नाही तर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. इथं उंदरापासून उंटापर्यंत सगळे प्राणी येतात आणि त्यांच्या रेसेस होत होता. इथं हल्ल्याच्या टकरी असो, घोडा, उंट, गाडो यांच्या शर्यती असो, पुन्हा शंकरपाट असो, ह्या सगळ्या शर्यती होत गेल्या इथं. पण शासनाच्या अटीमुळं आणि नियमामुळे ह्या सगळ्या बंद पडल्या. पण 2 वर्षाखाली परत शासनाने ही अट उठवली आणि आम्ही स्वतः मग ही यात्रा खरं म्हणलं तर जिल्हा परिषद, नांदेड पंचायत समिती, लोहाणे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत तिन्हीच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते. मग जिल्हा परिषद या शंकरपट चालवण्यात 2 वर्ष नकार दिले कारण हे शासनाच्या अटीमुळे ते पण शंकरपट आम्ही स्वतः ग्रामपंचायत स्वतः खर्च करून माझ्या वडिलांच्या नावानं बक्षीस ठेवून आम्ही 2 वर्ष शंकरपट स्वतः चालवला आणि या वर्षी शंकरपट जिल्हा परिषदच्या रेकॉर्डमध्ये पत्रिकेमध्ये टाकून शंकरपट घेतला. पण अजूनही सांगतो मी की ह्या 2 वर्षामध्ये ज्या ह्या 10 वर्षाखाली पडलेल्या हे शर्यती आहेत ते आम्ही आता पुढल्या वर्षी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे नक्की. यात्रेसाठी लाखो लोक येत असतात यात्रेसाठी. त्या अनुषंगाने गेली 5 वर्ष आपण कार्यकाळ सांभाळला आणि अस्वच्छतेचा अभाव होऊ नये यासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण कसे प्रयत्न केले, त्याला काय परिश्रम लागले, त्याचं नियोजन कशा पद्धतीने? नक्कीच दरवर्षी मला वाटलं 3 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू, याच्या अगोदर तर काही नव्हतं पण 3 वर्ष झालं आम्ही पूर्ण यात्रेत सकाळ आणि संध्याकाळ असे 2 टाइम घंटागाडी
दोन दोन पूर्ण यात्रेत घंटागाडी फिरवतो, जे कचरा गोळा होतो हॉटेलवाल्याकड, दुकानदारांकड आणि ते तर ते संध्याकाळी आणि सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 12च्या नंतर जेव्हा गर्दी कमी होती यात्रेतली त्या टाइमला आम्ही पूर्ण यात्रा संकलन करतो, गोळा करतो घंटागाडीद्वारे आणि ते पूर्ण नेऊन टाकतो. त्याच्यामुळे स्वच्छता ही वाढलेली आहे. तर आपल्या विकास कामावर गावकरी समाधानात असं वाटते का? नक्कीच गावकरी का तर गावाला काय लागतंय आपल्याला ती अगोदर नाडी वळकली आणि ह्याच्या मार्फत नक्कीच मला वाटते गोरगरिबाच्या आज 500 ते 600 घरकुल एकही महाराष्ट्रात एक सरपंच असेल एकही रुपये न घेता चहा न पिता 600 घरकुल गावकऱ्यांना दिलेला आहे. निराधारची योजना असो बाकी कोणत्याही योजना असो माझ्या काळामध्ये नवीन आल्यानंतर खूप समस्या यायच्या, पण आता पाहतो आम्ही खूप समस्या आम्ही दूर स्वतः केलेल्या आहे. 24 तास फोन चालू असो, दवाखान्याचा असो, कोयना असो की त्याला आपण रिस्पॉन्स देऊन त्याचं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते केलेलं आहे. त्याच्यामुळे गाव समाधान नक्कीच आहे, कारण खंडेराचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही काम वगैरे केली तर काही दिवसात आता ग्रामपंचायतच्या निवडणुका आता तोंडावर येऊन काही दिवसात होतील ते, तर या अनुषंगाने आपल्याला निवडणुकीसाठी आता यंदाही तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहणार उमेदवारी अर्ज दाखल वगैरे करणार आहेत का? नक्की गावकऱ्यांना साथ दिली आहे तर नक्कीच आहे, कारण आपल्याला माहित आहे गावकऱ्यांना माहित आहे की पाठीमागचा इतिहास 50 वर्षाचा जर काढला आणि ह्या 5 वर्षाचा काढला तर या 5 वर्षामध्ये काय झालंय आणि काय केलंय हे सगळ्यांना गावकऱ्यांना माहित आहे. आता ही म्हणून दाखवायची वेळ नाही गावकऱ्यांना, ती करून दाखवतात, कारण तिने दिलेला सपोर्ट, त्याने दिलेली माया, प्रेम, आपुलकी, कारण आज खूप काही काम राहिलेत का तर पहिल्या 5 वर्षामध्ये ह्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण केलेल्या आहे. गावाला 24 तास पाणी कसं राहील, गावातलं नेटवर्क कसं वाढेल, गावातल्या नोकरदार कसं वाढतील, गाव सुखी समाधानानं कसं होईल आणि नेटकं कसं होईल ह्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहे. तलाव आहे, तलावाची दुरुस्ती आहे, तलाव फुटले आहे त्याची दुरुस्ती आहे, ह्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कोण पाहिजे आपल्याला माहित आहे, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्या गोष्टी ओळखीच्या आहेत. त्याच्यामुळे गावकऱ्यांना हे माहित आहे किंवा हे करू शकते, म्हणून ते अपेक्षा आहे गावकऱ्यांनी नक्कीच साथ आहे आणि ती पूर्ण होईल. या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी राहतील का? नक्की राहतील, त्याचा विषय नाही. कोणी असेल तर कितीही काम करा तुम्ही शेवटी राहणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते तोंड द्यायला नॉर्मल राहणारच आहे, सगळे ते पारच करावं लागणार. काय वाटते आता गेल्या 5 वर्षात विकास काम तुम्ही तर भरपूर असा केलाय, तर सर्व आपला महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय, पण काय अशा गोष्टी आता विकास कामाच्या राहिल्यात अशा की तुम्ही पुढच्या 5 वर्षात करणार, अशा गोष्टी काही किंवा संकल्प आपले अधुरे राहिलेत का? नक्कीच आम्ही एक प्रसाद योजना म्हणून एक केंद्र शासनाची ती 10 कोटीचा प्रस्ताव माझा मंत्रालयामध्ये आहे दिल्लीच्या. तळ्याचं सुशोभीकरण आहे, तळ्याच्या पूर्ण बाजूनं पायऱ्या, त्याचं सुशोभीकरण आहे. तुम्हाला त्याचा प्रोजेक्ट दाखवतो. आणि तलावाच्या मध्ये पूर्ण लाइटिंग वगैरे, दोन्ही बाजूला कमान आहेत रिंग रोडच्या ह्या बाजूला, आणि मधला जे अंतर आहे ते खूप मोठा रस्त्यात होणार आहे, मध्ये झाडाचं वगैरे लावणार आहे. पुन्हा पूर्ण माळरान, आता स्मशानभूमी आहे ते स्मशानभूमी उघड्यावर आहे, स्मशानभूमीच्या चारही बाजूनं झाडं कसे लावता येईल, तिथं सुविधा कशा देता येईल. अजून गावामध्ये आम्ही मृत व्यक्ती झाल्यावर त्याला डोली वडिलाच्या नावानं आपण डोली दिलेली आहे, ती डोली आहे त्याच्याला गाडा कसा नेता येईल, एखादी गाडी कशी देता येईल. म्हणजे ज्या सिटीमध्ये योजना आहे, ज्या आदर्श गावामध्ये योजना आहेत, त्या आपल्याला महाराष्ट्रात जिथं चांगल्या योजना आहेत त्या मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते नक्कीच आणेल. कारण आता आत्मविश्वास वाढलेला आहे, या 5 वर्षामध्ये खूप काही केलेलं आहे. त्याच्यामुळे आता विश्वास झालाय की आपलं गाव महाराष्ट्राच्या टॉप 1 मध्ये, टॉप 10 मध्ये आणायचा प्रयत्न करणार. तेव्हा महाराष्ट्रामधले लोककला हे जिवंत ठेवण्याचं काम तमासगीर म्हणून रघुवीर खेडकर यांनी जिवंत ठेवली, आणि त्यांचे एक असं म्हणणं होतं की त्यांना आता पद्मभूषण पुरस्कार त्यांना आता राष्ट्रपती यांच्या हस्ते भेटलेला आहे पुरस्कार. त्यांनी सर्वश्रेय हे माळेगाव यात्रेला दिलेलं आहे. आपण एक माळेगाव यात्रेचे एक सरपंच म्हणून काय सांगणार? नक्कीच आम्हाला त्याचा अभिमान आहे, कारण माळेगावची लोककला जर जिवंत कोण ठेवली असेल तर ते रघुवीर खेडकरांनी ठेवलेले आहे. कारण माझे वडील इथं 25 वर्ष सरपंच होते, त्यांचे माझ्या वडिलाचे रिलेशन होतं. आम्ही लहानपणापासून पाहत होतो, घरी वडील सरपंच असताना रघुवीर खेडकर आमच्या घरी यायचे, आम्ही लहान असताना तेव्हाचे संबंध, आणि परत आता सरपंच झाल्यानंतर आम्ही त्यांच्या तंबूमध्ये भेटायला गेल्यावर तू रुस्तुम दुळगंड्याचं, म्हणजे एवढे रिलेशन आमच्या घरगुती आहे. कालच मी त्यांना फोन केला होता, त्याने मला वाटलं
मुंबईमध्ये होते आणि मुंबईमध्ये असताना मी त्यांच्या पीएनं फोन उचलला. मी सांगितलं असं असं सरपंच बोलतो. हो सरपंच, आम्ही आज संगमनेरला या भेटायला वगैरे. मी त्यांना शुभेच्छा दिल्या भावी कार्यासाठी आणि त्याचं अभिनंदन केलंय, कारण ते माळेगावचे हाडामाशाचे हिरो कलावंत आहेत. काय सांगणार आता सर्व यात्रेकरूंना आणि आदर्श सरपंच होण्यामागची जी आपण मागे आता भूमिका आपण स्पष्ट केली की आदर्श सरपंच व्हायचं तर आदर्श गाव करण्यासाठी काय विकास कामं करावं लागतील आणि काय परिश्रम असतात हे तुम्ही आता सांगितलं. आदर्श गाव आणि आदर्श सरपंच होण्यासाठी जे भावी सरपंच आहेत त्यांना मूलमंत्र तुमचा काय असणार आहे? नक्कीच कोणती गोष्ट आपण म्हणतो की संघर्ष केल्याशिवाय सगळ्या काही फळ भेटत नाही. एखादी गोष्ट आपण संघर्ष करून मिळालेलं फळ खूप गोड असतं. त्यासाठी यासाठी खूप काही संघर्ष केलेला आहे, सगळ्यांची साथ भेटलेली आहे. एक काम जर आणायचं झालं मुंबईहून तर त्याला कमीत कमी 7 ते 8 चक्रा मारावं लागत होते. आपण काय करतो, एखादी जर गोष्ट गावाच्यासाठी करायची असेल, गावासाठी आपण एकदा प्रस्ताव दाखल करतो आणि पुन्हा त्याच्याकडे फिरकत पण नाही. पण हे चुकीचं आहे, कारण ते होत बी नाही. जेव्हा मंत्रालयामध्ये आपण ते वारंवार एखाद्या आमदारकडे, कलेक्टरकडे, शिवाकडे वारंवार ती गोष्ट जर मागणी गावाकडे केली तर त्यांच्याही लक्षात येते हा गावाला गरज आहे, खूप गरज आहे, म्हणून ती केली जाते. त्याच्यामुळं याच्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे राजकारणामध्ये. मी फक्त पैसा कमवण्यासाठी जर या राजकारणात येत असेल तर हे चुकीचं आहे. नवतरुणांना हेच माझं मार्गदर्शन आहे की जर तुम्हाला गावाचा खरंच कालापालट करायचा असेल, गावचा विकास करायचा असेल तर ह्याच्यात खूप संघर्ष करावा लागेल, खूप मेहनत करावं लागेल. ह्याच्यामध्ये आर्थिक मजबूती पाहिजे, सगळ्या गोष्टीची पाहिजे आणि सगळ्यांचं पाठबळ पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सातत्य खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे गावचा विकास होईल नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, आपल्या गावाच्या हद्दीत किती एकर आपली शेती आहे? म्हणजे सर्व गावाची पूर्ण गावाचे म्हणजे इथं जिल्हा परिषद 210 एकर आहे आणि गायरान काय आहे असा यात्रेचा जो परिसर आहे पूर्ण. वयात शेती किती आहे? वाह्यात या म्हणजे गावातली तशी 400-500 एकर असेल. बागायती किती आणि करोड? माळेगावचं नाव माळेगाव म्हणजे माळावर बसलेलं माळेगाव, त्याच्यामुळे इथं जास्त आहे ते नाही, कारण बागायती शेती नाही तिथं. फक्त लिंबोटी धरणाकडल्या साईडचे जो भाग आहे 100-150 एकर तेवढाच फक्त बागायती आहे. बाकी सगळा इकडला कोरडवाहू आहे. त्याच्यामुळे माळेगावात कधी कधी लोक आल्यावर विचार सांगतात बुवा एवढं माळावर गाव आहे, माळावर शेती आहे, तुम्ही पोट काय न भरता असं विचारलं जातं. याचंच कारण की इथं बागायत कमी आणि कोरडवाहू जास्त.